तुम्ही ते बँगलोरचे व्हिडिओ पाहिलेत का? कारण बँगलोरमध्ये दुकानदार दुकानातून UPI QR कोड काढून टाकत आहे आणि फलक लावते दुकानाबाहेर, नो UPI ओन्ली कॅश. आणि हे फक्त एका दुकानापुरतं मर्यादित नाहीये. मेडिकलवाले, पानवाले, भाजीवाले, किराणा दुकानवाले सर्वांनी UPI नाकारणं सुरू केलं आहे. पण का? कारण GST विभागाने UPI डेटाचा वापर करून जवळपास 13,000 व्यापाऱ्यांना ट्रॅक केले, जे टॅक्स भरत नव्हते. आता व्यापाऱ्यांना असं वाटतं की आपण डिजिटल पेमेंटचा मार्ग अवलंबून चूक केली का? कारण त्यांच्या मनात आता प्रश्न पडलाय की UPI पेमेंट इज इक्वल टू टॅक्स नोटीस. काही व्यापाऱ्यांना तर मागच्या डिजिटल पेमेंटवरही टॅक्स भरायला सांगितलंय. या मागचं खरं कारण म्हणजे टॅक्स लक्ष्य. कर्नाटक सरकारच्या पुढच्या 1 वर्षासाठी 1.2 लाख करोडचं टॅक्स टार्गेट ठेवलं आहे आणि त्यासाठी त्यांनी UPIचा शॉर्टकट स्वीकारला आहे. पेमेंट ट्रॅक करा आणि नोटीस पाठवा. या विरोधात बँगलोरमधील व्यापाऱ्यांनी येत्या 25 जुलै रोजी बंद पुकारला आहे, जिथे ते आपले दुकानं आणि मार्केट बंद ठेवून निषेध नोंदणार आहे. माझं मत काय आहे, हे फक्त बँगलोरपर्यंत मर्यादित नाहीये. जर छोट्या व्यापाऱ्यांनी डिजिटल पेमेंट नाकारायला सुरुवात केली तर हे पूर्ण भारतभर पसरू शकतं आणि आपल्याला पुन्हा कॅश व्यवहारावर जावं लागेल. मग योग्य मार्ग काय? कारण छोट्या व्यापाऱ्यांनी डिजिटल पेमेंटचा वापर केल्यामुळे त्यांना शिक्षा होणं योग्य आहे का? की सरकारने यावर फेरविचार केला पाहिजे? कारण शेवटी आपल्यासारख्या ग्राहकांना या गोष्टीचा अप्रत्यक्ष परिणाम होणार आहे. तुमचं मत काय आहे? नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा.